वन्दे मातरम्। सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम्। वन्दे सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम्। को सामने सलामी देंगे। रेड सैल्यूट। एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाये तब जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 जय। चंद्रकळेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी सार शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा। प्रचोत्सनां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरम्। सप्तकोटि कंठ कल कल निनाद करले विसप्त कोटि भुजै धृत खर करवाले। सप्तकोटि कंठ कल कल निनाद करले विसप्त कोटि भुजै धृत खर करवाले। केवल मातुमि अबले बहुबल धरणीं नमामि धरणीं रिपुदल वर्णीं मातरं वन्दे मातरम्। चण्डी दुर्गा दश प्रहरणी धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी। नमामि त्वं नमामि कमलाम् अमलाम् अचलां सुजलां सुफलां मातरम्। श्यामलां सरलां
अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं, खुद पे हमें नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना। प्यारबाज हम, जानसाज हम, इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले। छू लेते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले। दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। यूं तो सीधे बड़े, कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा। ओ हमको परवाह नहीं, जो भी कहता है कहने दे, जग ये भला या बुरा। जैसी भी मर्जी हो हमारी, करते हैं। कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव देशमुख, दिलीप महाराज देशमुख, माझे सरपंच शशीभाई, सदन पाटलांच्या मातोश्री, सर्वच या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ मंडळी, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, या विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि सहकारी, या ठिकाणी सर्वांचं मी या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो। या प्रसंगी सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सर्व मंडळी उपस्थित राहिलात, त्याबद्दल निश्चित या ठिकाणी आम्हाला आनंद आहे। विद्यालयाचं आज आता पण 24व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे। येत्या वर्षभरामध्ये रौप्य महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत। अशा या प्रसंगी आपण विद्यालयाची जी प्रगती आहे भरभराट आहे, यामध्ये निश्चित या ठिकाणी जेवढी या व्यासपीठावर मंडळी इथं उपस्थित आहे, ही निश्चित या ठिकाणी यांच्यामुळं आज आपण या 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत। थोडी थोडकी नाही तर 25 वर्ष म्हणजे फार मोठा काळ या ठिकाणी व्यतीत झालेला आहे। निश्चितपणे जी ग्रामस्थ मंडळी आहेत, या ग्रामस्थांची नातेवाईक मंडळी आहेत, त्यांची मित्रमंडळी आहेत, यांचं फार मोठं योगदान या विद्यालयाच्या प्रगतीमध्ये। अनेक कामं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तमराव देशमुख हे ज्यावेळेस सरपंच होते त्यानंतर या ठिकाणी आपले पिंबाडी मॅडम आणि त्यांचा सर्व ग्रुप त्यांच्या मुंबईतील रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम आहे। हे सर्व सांगण्याचं कारण असं आहे की 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक लोकांची मला या ठिकाणी नावं घ्यावी लागतील। गजानन देशमुख इथं आहेत, प्रधान देशमुख, प्रधानांच्या नेतृत्वाखाली या सर्व मंडळी या ठिकाणी वैभव गोष्टी विद्यार्थी आहे, त्याच्या माध्यमातून या शाळेला अलीकडच्या काळात बरीच सुविधांची व्यवस्था झालेली आहे। कल्याणचं देवस्थान आपल्या पाठीशी आहे, दरवर्षी ते बाहेर येत असतात। संतोष देशमुखांबद्दल आता काय बोलायचं, त्यांची रोजच या ठिकाणी आम्हाला आठवण येते, कारण रोज त्यांचा वायफाय आम्ही या ठिकाणी वापरतो। त्यांच्याशिवाय आता मुलांचं शिक्षणाचं काम पुढे जात नाही आहे। म्हणजे आता मुलंसुद्धा आम्हाला यूट्यूब आणि त्या स्मार्ट टीव्हीवरती वेगवेगळ्या अभ्यासक्रम आता त्यांचा सुरू असतो। आणि आताचं जे शिक्षण आहे आमचं ते अत्यंत रमत खेळत आणि अत्यंत आनंददायी शिक्षणाची जी प्रक्रिया म्हणतो। माझे मित्र आणि मैत्रिणी 15 ऑगस्टच्या निमित्त मी 2 शब्द सादर करूया, ते कृपया शांततेने ऐकावे। वो खून कहो किस मतलब का जिसने उबाल का नाम नहीं, वो खून कहो किस मतलब का वो देश के काम आना सके, वो खून कहो किस मतलब का वो जीवन नहीं वो रमानी है, जो पर्वत बनकर बहता है वो खून नहीं वो पानी है।
उसी दिन लोगों ने खून की सही सही कीमत पहचानी। जिस दिन सुभाष चंद्र बोस ने बर्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी, वे बोले स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा, स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा। तुम बहुत जी चुके जग में, लेकिन आगे तुम्हें मरना होगा। काका जी के चरणों में जो माला चढ़ाई गई ना, फूलों तुम्हारे शीशों के फूलों से गुफी जाएगी। वे बोले खून तुम मुझे देना, बदले में आजादी तुम मुझसे लेना। हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल ना समाया था, और तो इनकलाब के नारे कोसों तक छाए जाते थे, कोसों तक छाए जाते थे। हम देंगे यही शब्द सुनाई देते थे। रण में जाके युवक खड़ा दिखाई देते थे, और कभी देखा साहसी बड़े युवक बढ़ते ही जाते थे। वे बोले वे आगे आए, वो खुद को भारतीय कहते हो, वे आगे है उसके तन में भारतीय खून बहता हो, वे आगे है वो खून से हस्ताक्षर करता हो, और वही आजादी के पन्ना में हस्ताक्षर करते ही जाते थे। और उसी दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया, खून से इतिहास नया। स्वतंत्र मिला ते काही असंच मिला नाही। भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद असे करोडो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, पण मित्रांनो आपल्याला संधी नाही मित्रांनो। पण आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो। सेवा करणे म्हणजे काय, तर आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावणे। आणि मित्रांनो आपला देश किती विकसित होत असला, भ्रष्टाचाराची कीड मित्रांनो या आपल्या भारताला लागलेली आहे। मित्रांनो ही भ्रष्टाचाराची कीड कायमची दूर गेली आपल्या भारतातून, तर आपला देश जगातला नंबर 1 देश झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। मित्रांनो सांगायचं उद्देश एकच की अमेरिका जगातला नंबर 1 देश। इतर वेळी तो इतर देशांना मदत करता, पण आज बघा किती दिवस बदलू लागले। आज आपला देश त्या भारताला, आज आपला देश त्या अमेरिकेला मदत करतो। मित्रांनो 2-3 वर्षापूर्वी अफगाणिस्तानला भूकंप आला होता, तेव्हा सुद्धा खूप बिकट परिस्थिती होती, धान्याची कमी होती। तेव्हा सुद्धा 16,000 टन गहू त्या अफगाणिस्तानला वाटवले। मित्रांनो श्रीलंकेत सुद्धा आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती, तो अख्ख्या जगाकडे आज जाऊन बसलेला धान्याचा तुटवडा होता, तेव्हा सुद्धा आपल्या भारताने मदत केली। मित्रांनो principal, teacher, parents and all my dear friends. Independence Day is most important day in our industry. Independence Day is celebrated 15 August on this day. In 1947, we become free from British rule on this day. Prime Minister hoists the national flag at the Red Fort. Delhi, many freedom fighters sacrificed their lives for the independence of India. We tribute to freedom fighters this day. National holiday is announcement on this day. On this day, the national flag is hoisted in colleges and schools and government institution of Independence Day. Is day in motivate youth to love our country. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। ये मेरी जमीन अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सही, मैं भूल रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे। ये मेरी जमीन महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बह, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून करे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। सरसों से भरा कलियान मेरा जा झूम के भंगड़ा पान सजा, आबाद रहे वो गाँव मेरा जा लौट के वापस जा न सका। ओ वतनावे मेरे वतनावे तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था। ओ नीर मेरी तू हंसती रहे तेरी आंख घड़ी भर नम ना हो, मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आकाश दरिया बेता है, तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी
नदियों में बेजावा तेरे फसलों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। नादुरुस्त झालं होतं, ते कामच करत नव्हतं, मुलांना प्यायला पाणी नव्हतं, तर ते पूर्ण महिनाभर ते दुरुस्त करेपर्यंत त्यांना ती मशीन चेंज करायची होती पूर्ण, तर ते पाण्याची व्यवस्था नंदकिशोरने फ्री मध्ये आपल्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. खरं त्यावेळेला जोरदार टाळ्या होत्या. पूर्ण महिनाभर त्यांनी आपल्याला पाणी दिलं. प्रत्येक कार्यक्रमाला फ्री मध्ये आपल्या शाळेला पाणी देतो. आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी त्या वेळोवेळी शाळेमध्ये सहकार्य देखील या ठिकाणी करत असतो. धन्यवाद. त्यानंतर या तिने 86% गुण मिळवले, 86 गुण मिळवलेले आहेत. मी मॅडमला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचे तो आपण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या ठिकाणी वितरण करायचे. सृष्टी प्रदीप गायकवाड. धन्यवाद. त्यानंतर 83 गुण मिळवलेले आहेत ते आयुष विजय जाधव. ते पाहिजे धन्यवाद. सरांनी मला उल्लेख केला की वैभव भोसले, खरोखरच या विद्यार्थी माझी विद्यार्थ्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की तो या ठिकाणी शाळेवर नेहमी शाळेवर काय पाहिजे काय करताय नेहमी सगळे विचारत असतो. आता मागे आपल्या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह चालू होता 7 दिवस. त्या शिक्षण सप्ताहामध्ये एक समुदाय सहभाग दिवस म्हणून होता, तर त्या समुदाय सहभाग मध्ये पालकांचा आपल्याला सहभाग पाहिजे होता, पोषण आहार पाहिजे होता. तर त्यांनी आपल्या सगळ्या शाळेला या ठिकाणी पोषण आहार उपलब्ध करून दिले. चांगल्या प्रकारची व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी दोन्ही प्रकारचं जेवण त्यांनी आपल्या फ्री मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्यामुळे त्याच्यासाठी एका जोरदार टाळ्या. तसेच पल्लारेश्वर देवस्थानाच्या माध्यमातून देखील दरवर्षी आपल्याला वह्या या ठिकाणी उपलब्ध होत असतात. यावर्षी देखील 10 डझन वह्या त्यांच्याकडे आपल्या उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच सरांनी सगळ्यांचे आभार मानले, संतोष दादांचे आभार या ठिकाणी सरांनी मानलेच आहे. ग्रामस्थांच्या माध्यमातून रंगमंचाची व्यवस्था ठिकाणी होतच आहे. त्याचबरोबर प्रशांत दादा यांनी देखील आपल्याला चांगल्या प्रकारचं कोटेशन या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. आणि आपण हॉलमध्ये बसलेलो आहोत. या हॉलविषयी देखील आम्ही एक शब्द टाकलेले सर आपले दिनेश भाऊ त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू आहे. तर ते काहीतरी त्यांचं नाव तर त्यांना आपण शब्द टाकले तेवढे आम्हाला कोटेशन द्या, आम्ही या हॉलचं काम तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी पाहिजे शाळेसाठी. कारण दिवसेंदिवस आपली विद्यार्थी संख्या वाढत जाईल. आपल्या पुढे आणखी ठिकाणी डेव्हलपिंग करायचे, 11वीचे वर्ग सुरू करायचे, हॉस्टेलचा आपला प्रयत्न चालू आहे संस्थेच्या माध्यमातून. तर आपल्याला रूम अवेलेबल पाहिजे, म्हणजे या ठिकाणी आपले काम चालू आहे. तर त्यांना देखील आपण शब्द टाकले, तो देखील आपलं काम पूर्णत्वास आणण्याची याची शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे आपली जी इमारत आहे, या इमारत आता भव्य दिव्य करायची विचार आपला आहे. आपल्याला 2 मजली इमारत या ठिकाणी निर्माण करायची. तर त्यासाठी देखील आपल्या भेरव गावचे रमेशजी सागळे ते ठाणे बीजेपीचे अध्यक्ष शहर अध्यक्ष आहेत, त्या देखील आपण शब्द टाकलेला आहे. ते देखील या ठिकाणी त्यांच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून, ठाणे रोटरी क्लबच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे. पण आता भविष्यात ते आपली कामं होतील. सरांनी सांगितलं की 25 वर्ष होतात, 25 वर्ष रौप्य महोत्सव आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा करायचा आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. अशा प्रकारची आपली ही मदत या ठिकाणी होत आहे. त्या सर्वांसाठी मी आभार व्यक्त करतो. भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ माता रामाई यांच्या पूज्य आणि पवित्र विचारास किंवा अभिवादन करतो. आज या ठिकाणी आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उत्तमप्पा देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक गोळे सर, आमचे दिलीप देशमुख, सतीश देशमुख, शशीभाई, यशवंत काका देशमुख, आमचे संतोष देशमुख, कैलास देशमुख, तसेच आमचे आजोबा पांडुरंग गायकवाड, आमचे दिनेश भाऊ नरेश दादा गायकवाड, प्रशांत दादा, आमचे भाई, आमचे गजानन दादा, या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. तसेच सर्व शिक्षक वर्ग, महिला आणि ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांना आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो. खरं तर आजचा हा दिवस आपण जो आनंदात साजरा करतो त्याच्या मागे खूप क्रांतिकारांचं रक्त सांडलेलं आहे, प्राणाची आहुती दिलेली आहे. आज हा आनंदाचा दिवस, आज खरं तर हा दिवस आपण एक ऊर्जा घेतो. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सांगायचं झालं की आजचा हा दिवस खरं तर आपला एक ऊर्जा घेण्याचा दिवस आहे. आपण ह्या
समाजामध्ये फिरत असताना पाहिजे आणि आपल्या मागची पार्श्वभूमी काय आहे हा खरं तर आजचा दिवस आपल्याला या ठिकाणी ही ऊर्जा देत असतो. तुम्ही शिक्षण घेत असताना किंवा आपण समाजात वावरत असताना आपण अशा प्रकारचं आपलं एक ठसा उमटवला पाहिजे की लोकांनी आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे. खरं तर आज आपण बघतोय की वाघोशी शाळा ही सुधागड तालुक्यामध्ये खूप एक मोटिवेशन चांगलं असं नावाने घेतली जाते की बाबा इथली मुलं म्हणजे खूप हुशार, खूप काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, अशा प्रकारची नेहमीच प्रत्येक जेव्हा शिक्षणाचा विषय येतो त्यावेळेस आपल्या शाळेचा त्या ठिकाणी नाव येतो आणि आम्हाला खूप खरं तर सगळे सर म्हणजे असं आनंद झाल्यासारखं आणि गर्वाने छाती भरून आल्यासारखं असं वाटतं. असं शाळेचं खरं तर आपण जर या शाळेचा जो शिक्षक वर्ग पाहिला आपण जर शिक्षक वर्ग पाहिला तर खरं तर यांच्याकडे जो प्लॅनिंग आहे, जो उत्तरोत्तर जी शाळेची प्रगती होत आहे किंवा शाळेकडे जी दानशूर लोक, समाजसेवक जी लोक बोलत आहेत, हा खरं तर ह्या लोकांचा एक खरं तर शिक्षक वर्गाचा एक अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आहे, जेणेकरून एक मदत करणाऱ्याला, एक समाजसेवकाला या ठिकाणी स्वतःहून येण्याची एक ऊर्जा तयार होते आणि अशा प्रकारचं या ठिकाणी काम होतं. म्हणजे आता आपण हा शाळेचा ह्या हॉलमध्ये आहोत, तो हॉल आपण पाहिला. तसेच सर बोलले की नाट्यमंदिर या ठिकाणी होत आहे. थोड्या काळामध्ये आपली ही इमारत खूप मोठी होणार आहे. हे स्वप्न सगळे शिक्षक वर्ग उदासी घेऊन आहे आणि खरं तर त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मी सांगेन की तुम्ही आजच्या दिवशी एक असं पण करा की खूप एक अशी ऊर्जा घेऊन जा की हा दिवस ह्या इथे जे मान्यवर बसलेले आहेत याच्यामध्ये माझा सन्मान कसा होईल, अशा प्रकारचं माझं मी शिक्षण घेऊन कसं मोठं होईल या प्रकारचं खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी एक उराशी खुंगार म्हणून एक अतिशय चांगली संधी काय असेल तर आज आपण शून्यात आहोत. आज आपल्या खरं तर ही खूप मोठी संधी आहे की आपण गरिबीत आहोत, की आपल्याला पुढे जाऊन खूप काहीतरी करता येईल, खूप काहीतरी कमवता येईल. खरं तर आपण आर्थिक दृष्ट्या बळशाली होणं म्हणजे की ह्या देशाचं नागरिक होणं असं नाहीये. या समाज व्यवस्थेमध्ये, या शिक्षण व्यवस्थेमध्ये, या राजकारणामध्ये आपण कोणत्या प्रकारे पारंगत आहोत, आपलं लक्ष समाज व्यवस्थेकडे किती आहे, देशाकडे किती आहे, या सर्व गोष्टीचा आपल्याकडे एक बारकाईने अभ्यास असला पाहिजे. खरं तर आपण इंटरनेटच्या जमान्यामध्ये वापरत असताना आज या ठिकाणी आपल्या संतोष दादांनी आपल्याला इंटरनेटची व्यवस्था या ठिकाणी करून दिली आहे. शिक्षक वर्ग नेहमीच त्यांचं गुणगौरव या ठिकाणी करत आहे, आम्हाला पण त्याचा आनंद आहे. तर या इंटरनेटच्या दुनियेमध्ये आपण त्या इंटरनेटचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी आणि आपल्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी कसा करू याचा सर्व विद्यार्थ्यांनी खरं तर आजच्या दिवशी पण घेतला पाहिजे. आज या ठिकाणी खूप जास्त न बोलता, खरं तर खूप वेळ लागतो मला बोलायला, पण खूप जास्त न बोलता या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि एक खरंच मला असं वाटतं की या थोड्या दिवसात खूप काही प्रगती प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावी आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. श्रीपद देशमुख, श्री प्रमोद चंद्रकांत देशमुख, श्री विश्वास शंकर वाघमारे, आदित्य झोरे पाली कोरिओग्राफर ना, त्यानंतर रिया सुजित गोळे, रिया रवींद्र पवार, आरती गणपत हिलम, रेणुका अंकुश पवार, रवींद्र गणपत देशमुख, संतोष पांडुरंग देशमुख, शशिकांत गोपीनाथ देशमुख, श्री वसंत अनाजी देशमुख, संजय नारायण गायकवाड, सतीश नेमाजे देशमुख, कैलास विठोबा देशमुख, नरेश मारुती गायकवाड, प्रदीप उमाकांत गायकवाड, निनाद गोविंद देशमुख, स्वप्नील अनंत गायकवाड, सुमन विष्णू देशमुख, सुमनाजी, प्रशांत लक्ष्मण देशमुख, सुमन शिवाजी शिंदे या सर्वांचं शाळा या ठिकाणी हा कार्यक्रम गोड करण्यासाठी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आपल्या वाघोशीचे माजी सरपंच शशिकांत देशमुख, मुख्याध्यापक राजेश मुळे, शिक्षक आणि आमचे सहकारी आतिश सागळे, बालमित्र, विद्यार्थी, सर्व विद्यार्थी, आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती जी होत आहे ही बरोबर आपल्याला चांगले शिक्षक, चांगले मुख्याध्यापक मिळाल्यामुळेच आपण प्रगती होत असते.
आपण प्रत्येक वेळेला बघतो तालुक्याच्या लेवलला खेळायला गेलात तरी आपला वाघोशीचं नाव निघतो. तसंच भाषणामध्ये सुद्धा मला आता याचं कृष्णारामचा मुलगा काय रुपेश त्यांनी खरोखर चांगलं भाषण बहीण सुद्धा ते आता आलेले आहे. तिचं पण रोशनीचं सुद्धा भाषण मी 2-3 वेळा ऐकलेलं आहे. खरोखर त्यांनी घराणीचं नाव मात्र चांगलं कमवा तुम्ही. मी तुम्हाला शुभेच्छा. असंच अभ्यासात सुद्धा नाव कमवा. तुमचं नाव कमवतं आणि शाळेचं सुद्धा नाव निघतो, गावाचं नाव निघतो. असंच सगळ्यांनी एकमेकांनी आता हे युग आहे केला म्हणून तो आज चांगला बोलतोय. तसंच इतरांनी सुद्धा त्याचा अनुकरण करून माझा नंबर कसा पुढे येईल ही प्रगती करा. तुम्हाला सगळ्यांना माझ्या या 78 दिनाच्या पुनश्च शुभेच्छा देतो आणि एवढे बोलून माझे मी 2 शब्द संबोधतो. वसंत देशमुख, कैलाजी देशमुख, दिनेश भाऊ देशमुख, तसेच हरिभक्त पारायण दिलीप महाराज देशमुख, सतीजी देशमुख, गजानन देशमुख, रवी देशमुख, संतोषदादा देशमुख, स्वप्नील गायकवाड, प्रशांत देशमुख, तसेच पांडुरंग गायकवाड, तसेच नरेशदादा गायकवाड, रवींद्र पवार, तसेच या ठिकाणी महिला वर्ग आणि माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपला पुढचा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आजचा हर घर तिरंगा ही सध्याची शासनाची या ठिकाणी संकल्पना चालू आहे. तर त्यानुसार या ठिकाणी आपल्याला डान्स या ठिकाणी 3 डान्स आहेत, देशभक्तीपर डान्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. तर आपण ती व्यवस्था करत आहोत. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की असं मोठं बाजूजवळ व्हायचं आहे आपल्याला या ठिकाणी व्यवस्था. कोई मानेगा यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है. ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी है जैसे है उन पे हम नाज है. हमको ये जमाना चाहो तो हमको
चाहो तो